नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज बनवलेलं मी झणझणीत असं चिकन रस्सा. तर तुम्ही काय बनवलं आज? कारण आज आहे बुधवार. बुधवार असला की काहीतरी नॉनव्हेज खावंसंच वाटतं. चिकन, मटण, मच्छी असं काहीतरी. तर 1 किलो मी चिकन आणलेले ते धुवून स्वच्छ घेतलं. त्यामध्ये हळद मीठ घालून त्याला मॅरिनेट करायला ठेवलं. त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या. इथे मी लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, लसूण टाकलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या त्या टाकल्या, मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि ते वाफवून घेतलं. त्यानंतर सुकं खोबरं घेतलं, 2 कांदे घेतले आणि ते गॅसवरती छान भाजून घेतले. इथे माझं चिकनही वाफवून झालं. त्यानंतर मग मी हे सुकं खोबरं आहे अर्धी वाटी घेतलेलं, 1 वाटी, तर ते मी कट करून घेतलं. कांदे कट करून घेतले, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, अद्रक घेतली आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून एक वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर पातेल्यामध्ये 5 पळी तेल घातलं. त्यानंतर तेजपत्ता घातला, वाटण घातलं हे सर्व. त्यानंतर मग मी घरचा मसाला आहे 4 चम्मच टाकला. त्यानंतर 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडरही घालून घेतली आणि छान फोडणी मिक्स केली. 2 चम्मच गरम मसाला घातला आणि छान हे मसाले फ्राय करून घेतले. मग वाफवलेलं चिकन घातलं, गरम पाणी घातलं आणि त्यानंतर मग 2 चम्मच टाकला मी चिकन मसाला आणि त्यानंतर पुन्हा मग मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याला छान शिजू दिलं आणि 15 ते 20 मिनटामध्ये मस्त चिकन शिजून तयार झालं. त्यामध्ये मग मी कोथिंबीर टाकली, कसुरी मेथी टाकली आणि मस्त झणझणीत चिकन झालं तयार.